नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत येत्या 29 सप्टेंबरला असं दाखवलं आहे की आता ओपन चॅलेंज रमा ही इरावतीला देते आणि इरावतीला म्हणते की मुकादमच्या घराची जी काही अवस्था करण्याला कोण कारणीभूत आहे हे मी अक्षयला आता सांगून टाकणार आहे। तेव्हा इरावती ही गप्पपणे तिचं फक्त ऐकून घेत असते आणि रमा फक्त तिला बोलत असते की तू आजपर्यंत जे काही तुझ्या गोष्टी केल्या आहेत, ज्या आमच्या दोघांच्या आयुष्याची बर्बादी तसंच आमच्या मुलीची हेळना पाळणा करण्यासाठी कोण जबाबदारी आहे तर ती फक्त तू आहेस, हे मी आता अक्षयला सांगणार आहे असं बोलल्यानंतर रमा तिथनं निघून जाते आणि इरावती म्हणते ओके सांग, मी पण आता मोठा खेळ खेळणार आहे असं इरावती स्वतःलाच बोलत असते आणि ती आता अण्णासाहेबांचा सहारा घेणार असती ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी। तसंच आता रमा सगळं अक्षयला सांगायचं म्हणून इमोशनल होऊन घरी पळत आलेली असती। ती डोअर ओपन करते, म्हणते अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो एवढी इमोशनल का झाली आहे रमा, ती का रडते, काय सांगायचं आहे तिला मला। तेव्हा रमा म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि जे काही आजपर्यंत आपल्या दोघांमध्ये काय झालं आहे ह्याला कोण कारणीभूत आहे हे मला सांगायचं आहे। हे सांगणारच असतात तेवढ्यात तिथे अण्णासाहेब येतात आणि ते म्हणतात रमा तू इथे कशी काय आणि तू इथे आले आहे, तू मला सांगितलं नाही की तुझी मुलगी आहे आणि तुला हा फसवणारा, तुझ्यावर अन्याय करणारा हाच तुझा नवरा, असं तो रमाला एकदम असं खडसावून विचारत असतात। आणि तेव्हा अक्षय त्यांना हात जोडून म्हणतो सर तुम्ही प्लीज माझं ऐका। तेव्हा अण्णासाहेब म्हणतात मला तुमच्याशी बोलायचं नाही, मी माझ्या मुलीशी बोलत आहे असं बोलून ते अक्षयचं काहीच म्हणणं ऐकून घेत नसतात। आता रमाही हतबल असते कारण की रमा पण काहीच बोलू शकत नसतात आणि इकडे अण्णासाहेब पण ऐकायला तयार नसतात। ते रमाला म्हणतात आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत इथून चालायचं, इथे तुझा काहीही संबंध नाही, ह्या माणसाचा आणि तुझा पर्सनली काही देणं नाही असं बोलल्यानंतर ते तिचा हात धरतात आणि तिला घेऊन जायला लागतात। तेव्हा तेवढ्यात तिथे इरावती येते, म्हणते तुमच्या आणि आमच्या अक्षयचा मुलीचा काही संबंध नसेल तर तिला आत्ताच्या आत्ता तुमच्या घरी घेऊन जा कायमची, इथे परत तिला पाठवूही नका असं इरावती बोलत असते। आणि हे ऐकून आता अक्षयला पण काही कळत नसतं आणि अक्षय हे अण्णासाहेबाला विनंती करत असतात की प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे। आणि अण्णासाहेबांचा पण खूपच मोठा गैरसमज झालेला असतो कारण की त्यांना असं वाटत असतं आज जी काही रमाची अवस्था आहे त्याला फक्त हा अक्षय जबाबदार आहे, तिला तिच्या मुलीपासून तोडलं आहे, तिला एवढ्या सगळ्या संकटातला तोंड द्यायला लागलं ते फक्त ह्या अक्षयमुळं, असं अण्णासाहेबांचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो। तसंच आता इरावतीने त्यांचे काय कान भरले आहेत हेही माहीत नसतं। तसंच एकी साईडनं आता अक्षय रमाला जाण्यासाठी विरोध करत असतात तर अण्णासाहेब तिचा हात धरून तिला घरी घेऊन चाललेले असतात आणि इकडं रमाला अक्षयशी बोलायचं असतं, त्यामुळे तिची पूर्ण ओढ ही अक्षयकडे असते। पण अण्णासाहेब काही ऐकायला तयार नसतात, अण्णासाहेब तिला त्यांच्या घरी घेऊन जातात। आता खरंच रमा ही अक्षयला सगळं सांगू शकेल का की आपल्या दोघांमध्ये जे काही प्रॉब्लेम झाल्यात त्याला कोण कारणीभूत आहे, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।